अमित शाह यांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा 16, 17 आणि 18 ऑगस्टला शाह महाराष्ट्र दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार चर्चा करणार। महायुतीला बच्चू कडूंचा अल्टिमेटम, दुपारी 4 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडणार। महायुती सोडायची की नाही याचा निर्णय दुपारी 4 वाजता घेणार, बच्चू कडूंचा इशारा। पूजा खेडकर प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑगस्टला। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकर कडून दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर पुण्यामधील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। SC/ST वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही अशी मोदींची ST/STच्या खासदारांना हमी, सूत्रांची ABP माझाला माहिती। क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। मुंबई अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी 4 डबे जोडणार। 16 ऐवजी 20 डब्यांची वंदे भारत आजपासून धावणार। अहमदाबादहून मुंबई सेंट्रल पर्यंत 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची आज चाचणी। राज्यातल्या महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ। 5 वर्षात राज्यातल्या तब्बल 1 लाख मुली आणि महिला बेपत्ता। उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धडाडणार। तर भगवा सप्ताहानिमित्तानं ठाकरे गटाचा उद्या ठाण्यात मेळावा। मुंबईमध्ये 16 ऑगस्टला 3ही पक्षांचा मेळावा। तर महाविकास आघाडीसाठी राहुल गांधींना मुंबईमध्ये येण्याचं निमंत्रण, संजय राऊतांची माहिती। व्यंगचित्रामधून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलं। नागपंचमी निमित्त एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं। घाटकोपरमधील होर्डिंगची साईज वाढवण्यासाठी इगो मीडियानं अर्शद खानला 1 कोटी रुपये दिल्याचं चौकशीत उघड। अर्शद खान विरोधात मुंबई पोलिसांची लुकआउट नोटीस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मुख्य आरोपी भावेश भिंडेला दिलासा नाही। गुन्हा रद्द करत जामिनासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली। वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा प्रकल्पाला पाठिंबा। वाढवण बंदर समन्वय समितीची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यामधील रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी। भिवंडी बायपास, शहापूर, ठाणे असा मुख्यमंत्र्यांचा दौरा। ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली। 12वी धरण भरलं तर ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या पुण्यातील आंध्रा धरणातही 92% पाणी साठा। मुंबईतील गोठे पालघरमध्ये हलवण्याचा मुंबई महापालिकेचा प्लॅन। मुंबईमधील 263 गोठ्यांना पालिका नोटीस पाठवण्याच्या तयारी। रेल्वेमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ। 3 दिवसात लोकलमध्ये 117 प्रवाशांचे मोबाईल लंपास। पालघर मनोर रस्त्यावरती भरधाव, कारनं दुचाकी स्वाराला चिरडलं। अपघातामध्ये बाईक चालक सागर पाटीलचा जागीच मृत्यू। कार चालकाला मनोर पोलिसांकडून अटक। आत्महत्या करण्यासाठी ऐरोली खाडीमध्ये उडी घेणाऱ्या तरुणाचा 72 तासांनी लागला शोध। तरुणाला वाचवण्यात यश। पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्यानं वाचवला जीव। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबर खासबाग मैदानाचं व्यासपीठही आगीत जळून खाक। राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा आगीमध्ये उद्ध्वस्त। आगीमध्ये जळालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पाहणी। घटनेची चौकशी करणार हसन मुश्रीफांची माहिती। संभाजीराजे छत्रपतींकडून कोल्हापूरच्या भोसले नाट्यगृहाची पाहणी। घटनेच्या चौकशीची संभाजीराजे छत्रपतींची मागणी। केशवराव भोसले नाट्यगृहाची शाहू महाराजांनी केली पाहणी। घटनेच्या चौकशीची शाहू महाराजांनी केली मागणी। कोल्हापूरच्या ऐतिहासिक नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानाला लागलेली आग ही अतिशय दुःखद घटना। कोल्हापूर कला क्षेत्रातला काळा दिवस। संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया।
संगीत सूर्य केशवराव नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानंतर संभाजीराजेंकडून पाहणी। यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यासह कलाकारांना संभाजीराजेंसमोर अश्रू अनावर। केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक। ही वास्तू पुन्हा पूर्ववत उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, तर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 10 कोटींच्या मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी लढत असलेल्या 31 मतदारसंघांमध्ये यात्रा। पुणे शहरामधील अतिक्रमणांवरून पुणे पोलीस आयुक्त आक्रमक। शहरामधील मुख्य रस्त्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांचं महापालिका आयुक्तांना पत्र। पिंपरी चिंचवडच्या पिंपळेगुराव भागामध्ये हिट अँड रनची घटना। एसयूव्ही कारनं दुचाकी स्वाराला उडवलं, नंतर फरफटत नेलं। अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी, कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। उसाला प्रति टन 5,000 रुपये दर देण्याची मागणी, तसंच आमदार खासदारांची पेन्शन बंद करून ते पैसे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याचीही मागणी। मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे 20 ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर। नागपूर ते बुलढाणा सर्व जिल्ह्यांचा करणार दौरा। गोंदिया विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। गोंदिया विधानसभेच्या जागेवर भाजप राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही दावा। शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे गोंदियातून लढण्यास इच्छुक। भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। पवनी इथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकमतानं ठराव करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला ठराव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या साकोलीतून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे भरला अर्ज। 20,000चा डीडीद्वारे पक्ष निधी देत केली उमेदवारीची मागणी। यवतमाळ जिल्ह्यामधील 7ही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। यवतमाळ, वणी, पुसद, आर्णी, राळेगाव, उमरखेड आणि दिग्रस या 7ही जागा काँग्रेसला मिळाव्या, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांची मागणी। वर्ध्यामध्ये महाराष्ट्र सरकार विरोधात सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलन। विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचं एकत्र येत आंदोलन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांच्या वतीनं बाईक रॅली। पोलीस दलामधील कर्मचारी आणि जवानांचा रॅलीत सहभाग, तसंच भव्य दौड स्पर्धेचंही आयोजन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदियामध्ये भव्य महारॅली। आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर। रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून नाराजी व्यक्त। आदिवासी दिनानिमित्तानं शासनानं सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली। अकोल्यामध्ये श्वानाला अमानुष मारहाण। घटनेमध्ये श्वानाचा जबडा आणि इतर ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माहिती। या प्रकरणी आरोपी सोनू देशमुखसह इतर दोघांवर गुन्हा दाखल। शेजारील घरातला श्वान आपल्या घरासमोर भुंकतो म्हणून मारहाण केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचे बॅनरवरती बच्चू कडूंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक भावी मुख्यमंत्री म्हणून इम्तियाज जलील यांचे पोस्टर। शहरामधील क्रांती चौकामध्ये कार्यकर्त्यांनी लावले बॅनर। बच्चू कडूंच्या छत्रपती संभाजीनगरमधील आक्रोश मोर्चाला परवानगी। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव मोर्चात होणार सहभागी। लाडकी बहीण योजनेला मराठवाड्यामधून मोठा प्रतिसाद। आतापर्यंत 26,24,000 महिलांनी भरला अर्ज, त्यापैकी 24,39,000 अर्ज मंजूर। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यातील 8,000 शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप। नाशिकमध्ये अजूनही डेंग्यूचा कहर कायम। आठवडाभरामध्ये डेंग्यूचे नवे 103 रुग्ण आढळले। खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण। जागतिक आदिवासी दिनानिमित्त धुळ्यामध्ये भव्य रॅली। आमदार मंजुळा गावित आणि कुणाल पाटील यांचा आदिवासी नृत्यावर ठेका। आदिवासी बांधवांनी विविध वेशभूषा सादर करत आणि पारंपरिक वाद्य वाजवत काढली रॅली।
शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट. विमानतळ प्रशासनाकडे. काकडी ग्रामपंचायतीची 8.5 कोटींची थकबाकी. अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी भरत नसल्यानं जप्तीचं वॉरंट. खोट्या नोटा समजून चोरट्यांनी $1,800 अमेरिकन गोदापात्रात फेकलेत. नाशिकच्या माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या घरात केली होती चोरी. पोलिसांनी 24 तासात केली चोरट्यांना अटक. नाशिक अहमदाबाद महामार्गावरती अवजड वाहतुकीला निर्बंध. खड्ड्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं रस्ते दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी. रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी. माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धनमध्ये तुफान पाऊस. तर कोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश. सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये नागपंचमी साजरी. जिल्ह्यामध्ये घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीचं पूजन. सिंधुदुर्गामध्ये नागपंचमी निमित्तानं चित्रकार सुमन दाभोलकरनं साकारले नागाचे स्टोन आर्ट. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता केवळ रंगांच्या साह्यानं साकारले नागाचे स्टोन आर्ट. ताडोबाच्या जंगलामध्ये सुमारे अर्धा तास वाघ आणि नागाचा सामना. ताडोबातील बेलारा बफर झोनमधील दृश्य वन्यजीव प्रेमी नितीन घाटे यांनी केली चित्रित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.